आता आपण जातो आहोत मड किल्लेश्वर मंदिर येते महादेवाचं मंदिर, त्या ठिकाणी जातो आहोत आणि त्याच ठिकाणी एक किल्लेश्वर महादेवाच्या मंदिराच्या बाजूलाच मड किल्ला पण आहे आणि त्याच्या आसपासला समुद्र पण चांगला व्ह्यू आहे. आज आपण तिकडे फिरायला जाणार आहोत. तुम्हाला थोडं शॉर्टमध्ये दाखवतो तिथल्या डिटेल कसं जायचं काय जायचं. तुम्हाला याच मार्गाने मड एअरपोर्ट स्टेशन मड आयलँड हा इकडे एअरपोर्टचा परिसर आहे आणि इकडेच किल्ल्यामध्ये जाण्यासाठी किंवा किल्लेश्वर महादेव मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे आणि इकडे कसं जायचं काय ना सांगतो. हे बघा हरबादेवी मंदिर इथेच आहे. असं समोर बघू शकता तुम्ही एअरपोर्ट स्टेशन आहे मड आयलँड. इकडे तलाव आहे मडचा. ह्याच मार्गाने तुम्ही एक किल्लेश्वर मंदिराचा परिसर आहे. हेच मंदिर आहे. आपण अगोदर पहिला दर्शन करून घेऊया. हा मंदिराचा बॅक साईडचा म्हणजे मागचा भाग आहे. इथे आता परत काय अगोदर काय नव्हतं इकडे, पण आता थोडं चांगलं झालं आहे काम. इकडे पण बघू शकता खूपच चांगलं प्राचीन आहे हे मंदिर. आणि एकदम सांगता येत नाही आपला त्याचा इतिहास, पण बरंच काळापासून म्हणजे बरंच जुनं असणार हे. शिवलिंग जर बघायला गेलं तर खूपच जुनं असं दिसतोय. इकडे सगळं जंगलचा इलाका आहे, सगळं आतमध्ये जंगल. बघा कोळी लोकांची बोट कशी काय आतमधून यायला लागली. कसं वाटतं तुम्हाला व्ह्यू? हा खूपच अप्रतिम वाटतो का नाही? हा बघा कशी दिसते मुंबई नगरी. समुद्राच्या एकदम कडावरती कसे बसलेले शहर आहे जे मुंबई. आता हे मुंबई म्हणायला गेले तर खूपच आता पब्लिक झाले इथे. अगोदर एवढी नसेल पण आता खूपच भरून गेली आता, कारण सगळं जास्तच क्राऊड झाला तिकडे पण बघायला गेलं. जास्त पब्लिकचं घरं बिल्डिंग कशी दिसतात बघा. हा किल्लेश्वर मंदिर पण असं म्हणतात, इकडे किल्लेश्वर मंदिर म्हणतात. आणि हा किल्लेश्वर मंदिर पडण्याचं नाव म्हणजे हा किल्ला असल्यामुळे हा किल्लेश्वर महादेवचं मंदिर नाव पडलं आहे. हाच तो किल्ला आहे, मडचा किल्ला. मड फोर्ट आहे पण म्हणू शकता आपण. बघा तिकडे कशी माणसं बसून मासे पकडायला लागलेत.
पण जो हा किल्ला जो आहे ते आता येथे तेवढं फिरण्यासाठी आपल्याला कोणाला अलाउड नाही आहे तिकडे, कारण की ते सगळं एअरपोर्टच्या अंडरमध्ये गेलेलं आहे. आता ते सगळं तिथे एअरपोर्ट आर्मी किल्ल्याला संरक्षण देते. संरक्षण दिल्यामुळे इथे आतमध्ये कोणाला जाता येत नाही. बघू शकता इथे एअरपोर्टचे पण बोर्ड लावलेले आहेत. एअरपोर्ट स्टेशन मार्ड आयलँड घुसपेट निषिद्ध असं काही का सांगितलं, म्हणजे आतमध्ये आपल्याला अलाउड नाही आहे. खूप आतमध्ये पहिलं असं कधी कधी सोडायचं, पण आता ते सोडत नाहीत असं पाहिजे. पण माझं एवढं एक म्हणणं आहे की आतमध्ये सोडलं पाहिजे, जाण्या फिरण्यासाठी बघण्यासाठी भेटलं पाहिजे. कारण की आतमध्ये पब्लिक जात राहणार, माणसं बघत राहणार, पर्यटन पण चांगलं होऊ शकते. कारण की पर्यटन एक स्थळ होऊन जाईल. पर्यटन स्थळ आल्यामुळे लोक इथे येत असल्यामुळे मग सरकारचं पण काहीतरी धोरण असू शकते, बाबा इथं पर्यटन स्थळ झालं पाहिजे आणि चांगलं काही म्हणजे किल्ल्याचं सुशोभीकरण होऊ शकते त्या प्रकारे. आता ही अवस्था बघू शकता तुम्ही, कशी अवस्था झाली आहे काय. याला मेंटेनन्स काय दिसतो का तुम्हाला काय, म्हणजे त्याचं काय त्याच्यावरती झाडं आले आहेत, विड्या आल्या आहेत, काय ते कापतसुद्धा नाही कोणी. तर हेच असं किल्ल्याचे जवळ महाराष्ट्रामधल्या होऊ लागलं तर कसं काय, म्हणजे महाराष्ट्राची शान कशी राहू शकते. तिथे पब्लिक भरपूर असतो सोमवारचा असल्यामुळे. आणि फेब्रुवारीची जेव्हा महाशिवरात्री असते तिथे सांगूच नका किती पब्लिक इथे असते, किती जत्रा भरल्यासारखं एक ठिकाण होऊन जातं इथे सगळं आतमध्ये लाईन म्हणजे लाईनच असू शकते. मुंबई नगरी त्या बाजूला जो परिसर आहे त्या ठिकाणी वर्सोवा आहे. तुम्ही वर्सोवावरनं सुद्धा या ठिकाणी येऊ शकता. वर्सोवावरनं तुम्हाला फेरी आहे, बोट आहे. त्या बोटमधून 5 रुपयाचं तिकीट आहे. तिथनं आल्याचं बोट क्रॉस केल्यानंतर तिथनं एक रिक्षा भेटणार तुम्हाला, किंवा बस पण भेटणार. 271 269 बस आहेत. तिथनं तुम्हाला मड मंदिर या ठिकाणी बसस्टॉप ठिकाणी उतरलं की तुम्हाला इकडे आतमध्ये येता येईल. बघा हा शहर कसा दिसतोय तुम्हाला. आणि इथे आलं तर थोडं चांगलं फिलिंग वाटतो, कारण की इथे मंदिर पण आहे आजूबाजूला आणि शांततेचं वातावरण आहे. आणि मुंबई या ठिकाणी शांतता भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती मोठी गोष्ट असं तुम्हाला असंच कुठेतरी आतमध्ये आलं, जंगल नॅचरल ठिकाणी जर आलं तर तुम्हाला तिथे अनुभव भेटेल. तुम्हाला मुंबईमध्ये क्राऊडच्या एकदम ट्रॉफिकमध्ये तुम्हाला काही नाही भेटणार आहे. तर बरं वाटलं थोडं आल्यावर आम्हाला इथे, पण थोडं चांगलं वाटलं. खूप दिवसानंतर आलो मी पण इथे. असं ते येतच जातो मी, कारण की मडचा रहिवासी आहे मी. आमच्यासाठी काय नवीन आहे, पण तुमच्यासाठी मी दाखवण्यासाठी ब्लॉगमध्ये दाखवतो आहे. हा मित्र प्रकाश सुरणार आहे माझा शाळेमधला मित्र आहे, बालमित्र पण आहे. थोडा बोलायला थोडा लाजतो, त्याचं काय नाही. असं शहर जे आहे मुंबई ठिकाणी बघू शकता तुम्ही. इथे चांगलं वातावरण आहे, असं काय हे नाही. समुद्र आहे. आणि इथे एक महत्त्वाचं मेन जे आहे शांतता आहे. आणि शांतता म्हटलं तर माणसाला समाधान भेटणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की जगामध्ये शांती आता कुठे राहिलीच नाही असं मला वाटायला लागले. कोळी लोक इथे मच्छीमार करतात. मच्छीमार केल्यानंतर त्यांची काही मच्छी ते सुकवतात. ही जागा जी आहे ती मच्छीमारासाठी ठेवलेली आहे. त्यांचंच अंडरमध्ये आहे ते. बघा लहान मुलं कसं खेळायला लागले, नाचायला लागलेत. बघितलं कसं.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा दाबा, कारण की मी असंच काही व्लॉग बनवत राहणार. ते तुमच्यापर्यंत पोहोचणार कसे काय, मग तुम्ही बेल आयकॉनला क्लिक केलं तरच तुमच्यापर्यंत पोहोचणार व्हिडिओ. त्याच्यामुळं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, बाय बाय.